व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आजचा शेवटचा दिवस आहे आपल्या ह्या कोलंबोचा आणि त्याचबरोबर आपल्या ह्या ट्रिपचा. सो शेवटचा नाश्ता करायला मी चाललेलो आहे आता टॉप फ्लोअरला म्हणजे टॉप रूफला. तर चला माझ्याबरोबर नाश्ता करायला. सो मॉर्निंग ब्रेकफास्ट फ्रेंच टोस्ट आहेत, केक आहे, हा पण एक केक आहे, हा अजून एक केक घेतला आहे आणि स्ट्रॉबेरीचं ज्यूस, परफ्यूम्स बघा. सो गाईज आजचा जो दिवस असणार आहे तो पूर्ण साईटसीइंग असणार आहे आणि आपण बसमधनंच बहुतेक साईटसीइंग करणार आहोत. तर बघूया चला. आणि आज पूर्ण कोलंबो सिटी राईड असणार आहे. सो कोलंबो सिटी पूर्ण दाखवली आहे, एक्झॅक्टली आपल्या मुंबईसारखीच आहे. आणि पण वेगवेगळे बिझनेस वगैरे जेवढे आहेत ते सगळे आपल्या कोलंबोमध्येच आहेत की नाही. मेन मोठे मोठे किंवा उद्योगपती जे आहेत ते कोलंबोलाच आहेत. बहुत बड़ा मॉल है, इसके अंदर लेफ्ट साइड ये ताज समुद्र होता है, ताज समुद्र कॉलोनी को ये भी आ गई ना, ये भी कॉलोनी है. देखो शिप जा रहा है हार्बर. कैसीनो मैरिडो लेफ्ट साइड कैसीनो. आज आपण प्युअर इंडियन फूड खातोय. पुलाव, दाल फ्राय, छोले, मिक्स कुर्मा, रोटी आणि दही. लास्ट जेवण आहे, लास्ट लंच. हा बघू शकतो. सो आपला हा लास्ट स्पॉट आहे जिकडे आपण शॉपिंगसाठी पाठवले. पण बघूया इकडे आता प्राइजेस वगैरे कसे आहेत आणि त्या हिशोबाने मग आपण बघू काहीतरी वस्तू आणि चेक करावं आहे आपल्याला. बघूया आपण घरच्यासाठी काही घेऊन जाऊ शकतो का विचारायचं पण आहे मला. अंकल कैसा रहा आपका ट्रिप? बहुत सुंदर था, बहुत. पूरा 7 दिन? पूरा 7 days. ओके, थँक्यू. तुला कुठली गोष्ट आवडली एवढ्या 8 दिवसामध्ये? सिगिरिया एकदम छान होता, चढायला मस्त मजा आली. सराउंडिंग्स खूप मस्त भेटले. सांग. खूप छान झाली ट्रिप. 8 दिवस कसे गेले कळायला नाही. त्यातली सर्वात ह्या टूरमध्ये सर्वात चांगली आवडलेली गोष्ट असेल तर ती सिगिरियाचं फोर्ट. सिगिरिया फोर्ट. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. सिगिरिया वॉज द बेस्ट. सेकंड वन अशोक वाटिका आणि याला नॅशनल पार्कला लिओपार्डला मिस केलं डेफिनेटली. ओव्हरऑल क्लायमेट वॉज हॉट बट समटाईम्स इट वॉज कूल बट ओव्हरऑल ट्रिप वॉज व्हेरी नाईस. थँक्यू. मला सर्वात अशोक वाटिका हे खूप आवडलं. कारण का हे टेम्परेचर वाईज अँड ॲटमॉस्फिअर वाईज वॉज गुड. नंतर अनुभव खूप छान आला केसरीचा. म्हणजे अर्थात माझी 4थी ट्रिप आहे आणि सगळी सर्व्हिस, सगळे हॉटेल्स वगैरे ओके होते. जेवण, नाश्ता सगळं काही छान होतं. टूर गाईड, बस सर्व्हिस सगळंच छान होतं आणि छान आनंदात आम्ही 8 दिवस एन्जॉय केले. थँक्यू. केसरीची पहिलीच टूर होती. छान अनुभव मिळाला. कल्पेशने चांगली आम्हाला ट्रीटमेंट दिली. ओव्हरऑल मस्त अनुभव आला. मी आता केसरीबरोबर श्रीलंकाची टूर केली. तर सगळे आमच्याबरोबर जे सोबत होते आमचा ग्रुप खूप छान जमला होता. घट्ट मैत्री झाली.
लाईक अ फॅमिली आम्ही सोबत फिरत होतो सगळ्या दूर. सगळं खूप छान होतं. कल्पेशनी पण आम्हाला खूप छान, त्याच्यासोबत आणखीन एक बोधूला म्हणून होता आमचा टूर लीडर, त्याने आम्हाला सगळ्या दूरची माहिती व्यवस्थित सगळं छान दिलं. फक्त एकच गोष्ट नाही आवडली की आम्हाला सफारी जर मॉर्निंग करायला मिळाली असती तर ती खूप छान मजा आली असती. म्हणजे कारण दुपारी ते एवढे प्राणी आम्हाला बघायला नाही मिळाले. जेवढं आम्हाला एक्सपेक्टेड होतं तेवढं आम्हाला असं वाटलं की सकाळी आम्हाला जास्त भेटलं असतं. तेवढं एकच नाही आवडलं. बाकी सगळं टूर अगदी खूप मस्त झाली. सगळ्यांचं सगळं खूप छान झालं. थँक्यू. हमने 8 दिन का टूर किया है आशुतोष के साथ, और हम जब मिले थे एक दूसरे को नहीं जानते थे. अभी जा रहे तो ऐसा लग रहा है कि सेम फैमिली है, जाने का भी मन नहीं. और सबका बॉन्डिंग बहुत ही अच्छा था. और मैं तो कहती हूँ ग्रुप में जाना ही सही रहेगा, क्योंकि अकेले ट्रैवल करोगे तो इतना जान पहचान नहीं होगा जितना ग्रुप में बनता है. और मैं तो कहती हूँ हर किसी को ट्रैवलिंग करना चाहिए, नया नया चीज़ सीखना चाहिए. थैंक यू. हाय, आई एम शांता आइए. लास्ट 8 डेज से हम लोग टूर पे आए हैं श्रीलंका का, एंड रियली आई एंजॉयड इट वेरी मच. एंड सबसे पहले तो आई एंजॉयड द फुल ग्रुप. इट इज़ लाइक अ फैमिली. हम लोग को आते वक्त किसी को पहचानते नहीं थे, लेकिन अभी इतना क्लोज हो गए कि अभी डिपार्ट करते वक्त हमको बहुत फील हो रहा है, बुरा लग रहा है कि विल नॉट बी मीटिंग सो सून करके ऐसा. स्टिल वी आर जस्ट प्लानिंग कि हम वापस कांटेक्ट में रहेंगे. कहीं और डेस्टिनेशन जाना है तो विल गेट इन टच विद ईच अदर एंड विल मेक अ ग्रुप, न्यू ग्रुप, एंड वहाँ पे जाएंगे करके ऐसा प्लान किया. एंड द प्लेसेस आर वेरी गुड टू विजिट, स्पेशली नुवारा इज ब्यूटिफुल प्लेस एंड आई रियली लव द श्रीलंका. थँक यू. सो गाईज, आजचा हा लास्ट दिवस आहे माझ्या श्रीलंकेमधला, आणि ओव्हरऑल जर तुम्ही टूर बोलला तर 10 out of 10 देईन मी तुम्हाला. जर तुम्ही पण केसरी बरोबर जर ट्रॅव्हल करत असाल तर इट्स वेल अँड गुड. मी तर रिकमेंड करेन तुम्हाला केसरी बरोबर ट्रॅव्हल करा. इकडेच नाही तर माझ्या आत्ताचा हा माझी फर्स्ट टूर होती, पण फर्स्ट टूरमध्ये मला खूप काही एक्सपिरियन्स भेटले. जसं कल्पेशनी मला खूप चांगलं गाईड केलं, कुठे म्हणजे चांगले फोटोज येतील किंवा काय येतील, कसे आपण म्हणजे ॲज इफ अ ट्रॅव्हलर म्हणून मी फोटो तर काढतो, पण त्यांनी कुठल्या वेगवेगळ्या अँगलनी काढायचे असतात ते सांगितलं. अकोमोडेशन बोलला तर तुम्ही 10 out of 10 देईन मी. सगळे एकापेक्षा एक हॉटेल्स होते, आणि आपले प्रत्येक व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेच आहेत रूम टूर्स, तर तुम्ही पण त्याचा आनंद घेऊ शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला केसरीमधनं यायला लागेल. आणि अपार्ट फ्रॉम दॅट बाकी पण सगळ्या गोष्टी खूपच सुंदर होत्या. जंगल सफारीमध्ये इट्स अपॉन लक. लक जर का असेल चांगलं तर तुम्हाला भेटतात 1-2 ॲनिमल्स, पण एकंदरीत मी जर बघितलं तर मला हरणं जास्त दिसली, तर वाघ सिंहाची शक्यता कमी असेल तिथे. पण ओव्हरऑल तर खूपच सुंदर होतं, मजा आली. आणि ट्रॅव्हलर आहे तो लास्ट डे थोडा कठीण जातो माझ्यासारख्या माणसांना, कारण की परत बॅक टू रुटीन जायला खूप वेळ लागतो. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मी मेमरीज खूप घेऊन चाललो इकडनं. एक मस्त फॅमिली आपली, जी आपली मराठी ब्लॉगरची, आणि अशा हळूहळू वाढत जाणार आहे. तर तुम्ही आत्तामध्ये माझे सगळे ब्लॉग जर बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणखी प्रत्येक ब्लॉग बनवायला मला खूप मेहनत लागते, एडिटिंगसाठी वेळ लागतो, आणि तुम्ही पण एक माझ्या जर्नीमधला एक पार्ट होऊन जा, आणि फॅमिली मेंबरमध्ये नक्कीच माझ्या जॉईन व्हा. हेच सांगेन तुम्हाला. बाकी सगळं तर सगळं तुमच्या हातात आहे. लाईक द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका माझ्या चॅनलला. तोपर्यंत बाय बाय, अँड बाय बाय टू द कोलंबो ऑल्सो. फायनली गाईज आपण पोचलो आहोत मुंबईला, आणि आपल्या ट्रिपचा एंड पण इथेच होतोय. चला बाय.